ज्यांचा जन्म 3 तारखेला, 12 तारखेला, 21 तारखेला आणि 30 तारखेला झालेला आहे, तर हे जातक नेमके कसे असतात आपण जाणून घेऊ. प्रामुख्याने हे स्पष्ट वक्ते असतात, काउन्सिलिंग करण्यामध्ये त्यांना फार इंटरेस्ट असतो आणि त्यासोबतच जर कधी बघायला गेलं तर टीचिंग फील्डमध्ये हे लोक जास्तीत जास्त दिसतात. 3 अंक म्हटला म्हणजे बृहस्पती, गुरुला रिलेट करणारा अंक आहे आणि त्यासोबतच जर कधी आपण बघितलं तर ह्या लोकांचं जे मार्गदर्शन असतं तर हे बऱ्यापैकी लोकांना हे चांगल्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी देऊन जातं आणि बऱ्याचशा वेळेस काय होतं की हे लोक आपण मनातच भोगत राहतात. काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेम्स असतील ते सांगत नाही. आता बऱ्यापैकी जे 3 अंक किंवा 3, 12 त्याच्यानंतर 21 किंवा 30 या तारखेला जन्म झालेले जे काही लोक आहेत त्यांना जॉबच्या संबंधित मध्ये किंवा जॉबच्या बऱ्याचशा अडचणी यांना या ठिकाणी चालू आहेत. तर त्यासाठी एक छोटासा उपाय तुम्हाला सांगतो. करायचा असा आहे की बुधवारी तुम्हाला हरभऱ्याची डाळ ही भिजत घालायची आहे. गुरुवारी ती हरभऱ्याची डाळ आणि त्यासोबतच गुळ हा गाईला खाऊ घालायचा आहे. त्याच्यानंतर 11 गुरुवार करायचे आहे. 11 गुरुवारी तुम्हाला पेढ्यांचा प्रसाद हा दत्तांना दाखवायचा आहे. 11 प्रदक्षिणा त्या ठिकाणी तुम्हाला घालायच्या आहे आणि 11 प्रदक्षिणा घालून तिथे दत्तमाला मंत्र हा त्या ठिकाणी तुम्ही पठण करायचा आहे. 11 गुरुवार ह्या गोष्टी करून बघा. जॉबच्या समस्या पासून तुम्हाला जो काही त्रास होत आहे तर तो त्रास तुम्हाला नक्कीच या ठिकाणी कमी झालेला तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर अजून एक उपाय करायचा आहे की दररोज तुम्हाला एक पिवळा गंध म्हणजे हळदीचा गंध हा आपल्या कपाळी लावायचा आहे किंवा आपण या ठिकाणी म्हणजेच उजव्या हाताचा जो काही हा सरफेस आहे तर ह्या सरफेसवरती तुम्ही पिवळा गंध लावू शकतात किंवा अष्टगंध सुद्धा त्या ठिकाणी आपण लावू शकतो. हे स्थान शुक्राचं स्थान आहे. शुक्र तुमचं चांगलं होईल, लक्झरीनेस प्राप्त होण्यासाठी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी मदत होईल. तर 3 हा अंक गुरुला रिलेट होतो आणि प्रामुख्याने टीचिंग करणं किंवा प्रामुख्याने IT च्या संबंधात कॉम्प्युटर रिलेटेड गोष्टी या अशा ठिकाणी हे लोक जास्त कार्यरत आपल्याला पाहायला मिळतात. प्रसाद राजन्स ॲस्ट्रोलॉजी न्यूमरोलॉजी. धन्यवाद.